आपण मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय मागणी केली. मुख्यमंत्र्याचा 15 मिनिटाचा खेळ आहे. गोरगरीब मराठा समाजाचे अडीअडचणी सुटतील. प्रत्येक जिल्ह्याला कॅबिन राहील, त्याची उपजिल्हाधिकारी लेवलचा अधिकारी राहील. जिल्ह्यातल्या मराठ्यांचे मंत्रालयातले सगळे प्रश्न सुटतील. स्वतंत्र मंत्रालय स्थापन करायला यांना अडचण काय? यांनी मला सांगितलं. मी नाव 29 ऑगस्टला सांगतो. आज फक्त सांगितलेलं सांगतो. मी सांगितलं मंत्रालय मराठ्यांसाठी स्थापन करा, कल्याण होईल. त्यातले एक जण लगेच सांगितलं मला फोन करून. ते म्हणले म्हणजे त्या 29 ऑगस्टला त्या मंत्र्यांचे 9 नाव सांगणार मी तुम्हाला. 9 ओबीसीचे मंत्री एकत्र आले आणि त्यांनी सांगितलं मराठ्याला मंत्रालय देऊ नका. बरं, मी विचारलं का? कारण सांगा म्हणलं. बाबा नको मराठ्याला मंत्रालय, कारण सांगा. ते म्हणले ते असं म्हणते, बघा बरं का आपल्याविषयी किती वाईट वृत्ती हे तुम्हाला सांगायचं. म्हणून मराठ्यांना सांगत असतो, वेळेप्रसंगी पक्षाकडून राहा, पण 1 नंबरला जात ठेवी जात. आधी जात मग पक्ष. नुसतं वाटलं होतं समाज संपवते. समाजाचे लेकर जर अधिकारी झाले नाही ना तर आपल्याला किंमत राहणार नाही कोणाला. अधिकार आपल्या लेकराच्या हातात येऊ द्या. आपल्या पोरांच्या हातात अधिकार येऊ द्या. सह्या करायला ताण नाही. सरकार कोणाचं असू द्या, अधिकारी जर झाला सही करायला हातात त्याच्यावर. तुम्ही ते डोक्यात नाही ठेवत. तुम्ही 5 वर्षाचं पद घ्यायचं बघता, सरपंच पुढे मेंबर, मग होतो का आपण नोकऱ्यात कोतवाल, काही IPS IAS दर्जाचे क्लास 1 क्लास 4 चे अधिकारी मग त्यांचे होते तुमच्या चुकीमुळे. तुम्ही काय मला पक्ष म्हणता, पक्षाच्या पुढे जाता येत नाही बाबा, पक्षाचे आदेश आहेत. अरे मराठ्यांचा आदेश असला पाहिजे सगळ्या पक्षाला, मराठ्यांचा. तुमच्या लेकराचं वाटलं तुम्ही कम करता. कोणत्या भाजपातल्या कार्यकर्त्याला त्याच्या पोरापोरीला लाखो रुपये लागणार नाहीत शिकायला, नोकरी लागण्यासाठी. त्यांच्या पोरीला आरक्षण नाही लागणार पोराला. म्हणून अगोदर प्राधान्य जातीला द्या, मग पक्षाला द्या. मी पक्षाला देऊ नका कुठं म्हणतोय तुम्हाला. बघा डाव काय लागलाय. सभागृहातले शांत बसा. तुमचे पोरी शिकत नाहीत का? पाहायला आले काय इकडे तुम्ही? इकडे केवढा तळमळीचा विषय चाललाय, काय फसवणूक चालली, काय षडयंत्र चालले हे तुम्हाला सांगायलोय. इथल्या आणि गावागावात मला माहिती आहे मराठी मोबाईलवर ऐकते. जे येऊ शकत नाहीत गरीब माझे मराठी, ते मोबाईलवर ऐकतात काय चाललंय.